नमस्कार मंडळी, आज बनवते मी गावरान पद्धतीने काळं वाटण बनवून अंड्याचं झणझणीत असं कालवण। तर इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे। कांद्याला 2 ते 3 अशा प्रकारे सुरीने चिरा देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं कांदा पूर्णपणे आतपर्यंत भाजला जातो। आणि गॅसवरती या प्रकारे आपल्याला कांदा, टोमॅटो, खोबरं भाजून घ्यायचे। दोन्ही बाजूला खरपूस भाजून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही तव्यावरही भाजू शकता। कांदा, टोमॅटो, खोबरं थंड झाले की सुरीने अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी। आता हे सर्व वाटण आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे। सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचं। काय होतं एकत्र जर हा मसाला वाटून घेतला मिक्सरवर तर खोबरं बारीक होत नाही आहे, त्यामुळे सुरुवातीला खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। नंतर राहिलेला सर्व मसाला टोमॅटो, कांदा, अद्रक, कोथिंबीर, मिरची, लसूण यामध्ये घालून पाणी न घालता याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरवरती। बघा अशा प्रकारे काळं वाटण तयार झालेलं आहे, खूपच छान। आता इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत, अंडी उकडून घेतलेली आहेत। आता अंड्यांना सुरीने 3 ते 4 अशा प्रकारे काप देऊन घ्यायचे। सर्व अंड्यांना अशा प्रकारे आपल्याला काप देऊन घ्यायचे आहेत। आता ही अंडी आपण नॉर्मल अशी फ्राय करून घेणार आहोत। कढईमध्ये थोडंसं तेल, अर्धा चमचा बटर घालायचं आहे। तुम्ही फक्त तेल किंवा फक्त बटर घातलं तरी चालेल, दोन्हीपैकी एक घातलं तरी चालेल। थोडंसं गरम झालं की त्यामध्ये थोडीशी किंचितशी हळदी पावडर, थोडंसं तिखट घालायचं आहे यामध्ये। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपण जी उकडून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये घालायची आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटं अंड्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। अंड्याचं कालवण करताना अशा प्रकारे जर अंडी फ्राय करून घेतली तर त्याची चव अजून वाढते, त्यामुळे अगदी 2 ते 3 मिनिटं याप्रमाणे बघा अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। वाटण बनवताना तुम्ही त्यामध्ये जिरं घालून वाटण बनवलं तरी चालेल। जिरं याप्रमाणे फुललं की जे आपण काळं वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। कांदा, टोमॅटो, खोबरं आपण अगोदर भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे मसाला भाजायला वेळ लागत नाही आहे। मसाल्याला याप्रमाणे तेल सुटलं की मसाले घालूया। यामध्ये आपण तिखट, हळदी पावडर, अर्धा चमचा धना पावडर, गरम मसाला, कसुरी मेथी घातलेली आहे। याच्यामुळे कालवणाला खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित मिक्स करून घ्या। मीठ घालायला विसरले मी, चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये। मसाले थोडेसे सुके वाटत आहेत, मग कढईला चिकटतात, त्यामुळे अगदी किंचितचं पाणी घातलेलं आहे यामध्ये मी। आणि झाकण ठेवून 2 मिनिटं चांगलं मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे कालवणाला कटही चांगला येतो। मसाला याप्रमाणे बघा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता तुम्हाला रस्सा किती हवा त्याच्या अंदाजे यामध्ये पाणी घालायचं आहे। मी 1.5 ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे। आणि याप्रमाणे पाण्याला उकळी आली की आपण जी फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती यामध्ये घालायची आहेत। आता अंडी उकडूनच घेतलेली आहेत, त्यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटं मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपल्याला कालवण शिजवून घ्यायचं आहे। बघा झणझणीत असं अंड्याचं कालवण आपलं अगदी कमीत कमी वेळात तयार झालेलं आहे। कटही खूप छान आलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर टाका, व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करा। अगदी हे कालवण तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबतही खा, खूप छान लागतं। तर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।